हॅलो, कसे आहात? तर आज पशुप्रती व्रत मी हे केले, म्हणजे आज माझा 4था गुरुवार आहे आणि 4था गुरुवार होता. तर म्हटलं आपण जे पूजेसाठी आपण जे साहित्य घेतो त्या थाळीमध्ये, तर आपण त्या थाळीची माहिती सांगू. तर म्हणून मग मी आता हा व्हिडिओ करते. तर इथं मी अशी मोठी पितळाची थाळी घेतली आहे आणि त्यानंतर मग माझ्याकडं छोट्या पितळाच्या अशा वाट्या होत्या. कारण ते हळदी, कुंकू, गुलाल, अबीर असं ठेवण्यासाठी ना वेगवेगळ्या वाट्या असल्या ना, तर मग ते मिक्स होत नाही ताटामध्ये. कारण हीच थाळी आपल्याला ना संध्याकाळी पण घेऊन जायची असते पूजेसाठी. तर मग मी हे सर्व जे साहित्य आहे ना, ते मी जे आपलं पूजा साहित्याचं दुकान असतं ना, जिथे सर्व वस्तू मिळतात पूजेच्या, तर तिथून मी या सर्व वस्तू घेऊन आलेली होती. तर आता मी तर छोट्या-छोट्या पितळाच्या वाट्या होत्या माझ्याकडं, तर त्या मी नेहमी पूजेसाठी वापरत असते. कारण गुलाल वगैरे ते व्यवस्थित असं वाट्यांमध्ये बसतं. तर इथे मी थोडंसं कुंकू घेते. कारण एवढंच साहित्य घ्यायचं की आपल्याला संध्याकाळची पण पूजा त्यामध्ये होईल. तर एका वाटीमध्ये ना मी थोडंसं कुंकू काढून घेतलेलं होतं आणि आता दुसऱ्या वाटीमध्ये ना इथं मी अबीर घेते. म्हणजे आपल्याला शंकराच्या जे लिंग असतं ना त्यावर वाहण्यासाठी इथं मी अबीर घेतलं आहे. आणि त्यानंतर इथं जो कलाव्याचा जो दोरा असतो ना, तोही थोडासा घेतलेला आहे आपल्याला लिंगावर ठेवण्यासाठी. आणि त्यानंतर मग गुलाल पण घेते थोडासा. कारण अबीर, गुलाल आणि जे चंदन असतं ना, ते आपण फक्त जे लिंग असतं ना, तर त्यावरती वाहत असतो. तर मग मी इथं आता चंदन अष्टगंध ही घेतला आहे थोडासा. कारण एवढंच साहित्य घेते की जे मला संध्याकाळी पण पूजेसाठी वापरता येईल. तर इथे मी आता अबीर, अष्टगंध, गुलाल आणि कुंकू घेतलं आहे. तर आणि त्यानंतर मग थोडीशी हळद घेते. कारण हळद आणि कुंकू आपल्याला ज्यावरती लिंग ठेवलेलं असतं, म्हणजे पार्वतीचे जे हात असतात ज्यावर लिंग असतं, तर त्या हातांवरती वाहण्यासाठी आपल्याला हळदी कुंकू पाहिजे असतं. आणि त्यानंतर मग थोडेसे अखंड तांदूळ घेतले आणि इथं बेलाचे पानं घेतले आणि त्याची जी मागची जी गाठ असते ना, तर ती हाताने अशी काढून टाकायची. कारण जी गाठ असते ना, ते पान चालत नाही असं म्हणतात. आणि पानं मी आणल्यानंतर ना स्वच्छ धुवून ठेवलेली होती. आणि इथे मी 4 अगरबत्त्या घेतलेल्या आहे आणि एक धूपचं घेतलेलं होतं. आणि कारण तिथं गणपतीचं पण मंदिर आहे ना, मग मी तिथं पण 2 अगरबत्त्या लावत असते. आणि त्यानंतर इथं धोत्र्याचं जे फळ असतं ना, ते घेतलं आहे. फुलं पण मिळाली तर आपण घेऊ शकतो. आणि शंकराच्या पिंडीवर वाहण्यासाठी पांढरं फुल हे शंकराला प्रिय असतं, म्हणून मी पांढऱ्या कलरची ही फुलं घेतली आहे. आणि त्यानंतर इथं वाती काढून घेते. कारण जेव्हा आपण पूजा करू ना, तेव्हा दिवा वगैरे लावते. तर त्यासाठी इथं मी 2 वाती ठेवलेल्या होत्या. त्यावरती आपलं जे शुद्ध तूप असतं ना गाईचं, तर ते घेतलेलं होतं. आणि आता आपण अभिषेक करणार आहोत, त्यासाठी ना मग इथं पंचामृत तयार करून घेतलेलं होतं. त्यात दही, दूध आणि थोडीशी साखर, मध आणि थोडंसं तूप टाकायचं, म्हणजे आपलं पंचामृत तयार होतं. पंचामृतानेच आपण जे लिंग असतं ना त्याचा अभिषेक करत असतो. आणि आता त्यासाठी इथं मी थोडीशी, आपण आता सकाळी तुम्ही फळंही ठेवू शकतात, पण आता माझ्याकडं फळ नव्हतं, म्हणून मग मी इथं आता थोडीशी खडीसाखर घेते. तर छोट्या वाटीमध्ये मी थोडीशी खडीसाखर घेतली आहे. आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती वगैरे करते मी. तर त्यासाठी मी इथं आहे ना भीमसेनी कापूर घेतला होता. तर जो आपल्याकडे असेल तो घेऊ शकतात, पण माझ्याकडे आणलेला असतो भीमसेनी कापूर, म्हणून मग मी इथं थोडासा भीमसेनी कापूर घेतला. कारण पूजा झाल्यानंतर आरती करायची असते. आणि तांब्याचा जो लोटा असतो ना आपला तांब्या, तर त्या तांब्यावरून पाणी घेतलेलं आहे. आणि माचीस बॉक्स घेतला. आणि जो तांब्या भरून आपण पाणी घेणार आहोत ना, तर ते आपल्या घरूनच घेऊन जायचं असतं. कारण तिथले पाणी जेव्हा आपण पूजा करतो किंवा उपवास धरतो, तेव्हा तिथलं पाणी शक्यतो वापरायचं नाही. आपल्या घरातीलच पाणी वापरायचं.
तर आता इथं मी आलेली होती कारण माझ्या म्हणजे आमची बिल्डिंग आहे तिथे खालीच हे गणपतीचं पण मंदिर आहे आणि त्याच्या शेजारीच इथं हे उंबराच्या झाडाखालीच शंकराची छोटीशी पिंड अशी बसवलेली आहे, नंदी आणि पिंड. आणि पशुपती व्रत जर करणार असेल तर तुम्ही ज्या मंदिरात जाणार आहे ना, तर 5ही सोमवार त्याच मंदिरात जायचं किंवा ज्या पिंडीची तुम्ही पूजा केली आहे तिचीच पूजा तुम्ही 5 सोमवार करायची.